वाढीव घरपट्टी विरोधात काँग्रेसचा टाळवादनाने एल्गार. आंदोलनानंतर प्रशासनाला जाग. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने वाढीव घरपट्टी लादल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य टाळवादन आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान झोपलेल्या प्रशासनाला टाळ वाजवून जागे करूया अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. वाढीव घरपट्टी तात्काळ रद्द करावी, घरपट्टी कार्पेट एरियावर आकारावी, ड्रेनेज सुविधा नसलेल्या भागात जलनिस्सारण कर आकारू नये, तसेच विविध घटकांना कर सवलत द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाची दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच महापौर धीरज सूर्यवंशी यांनी नागरिकांच्या घरपट्टी संदर्भातील अडचणी, करातील सवलती आणि घरपट्टीत दिलासा देण्याच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही समिती नागरिकांच्या समस्या अभ्यासून योग्य तो निर्णय घेण्यासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी संजय मेंढे, बबिता मेंढे, फिरोज पठाण, मयूर पाटील, रमेश सरजे, वर्षा निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, दीपाली पाटील, अश्विनी कदम, अश्विनी कोळेकर, सोनल पाटील, सलमा शिकालगार, स्मिता यमगर, बिल्किस बुजुर्ग, अंजली जाधव, मुबिशीर बागवान, सागर बिरनाळे, अमित शहा यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचा वाढीव घरपट्टी रद्द, वाढीव घरपट्टी रद्द, वाढीव घरपट्टी रद्द. अरे कोण म्हणतोय घेत नाही? वाढीव घरपट्टी कशाला? वाढीव घरपट्टी कशाला? वाढीव घरपट्टी कशाला? घरपट्टी रद्द. अरे वाढीव घरपट्टी रद्द. अरे वाढीव घरपट्टी रद्द. अरे वाढीव घरपट्टी कशाला? वाढीव घरपट्टी कशाला? अरे वाढीव घरपट्टी कशाला? वाढीव घरपट्टी रद्द. वाढीव घरपट्टी रद्द. वाढीव घरपट्टी रद्द. वाढीव घरपट्टी रद्द. या कॉलेजची घरपट्टी रद्द. या शाळेची घरपट्टी रद्द. नागरिकांची घरपट्टी रद्द. अरे वाढीव घरपट्टी कशाला? अरे वाढीव घरपट्टी कशाला? अरे वाढीव घरपट्टी कशाला? अरे वाढीव घरपट्टी कशाला? वाढीव घरपट्टी कशाला? वाढीव घरपट्टी कशाला? वाढीव घरपट्टी कशाला? सर्वसामान्य जनतेवर होऊन काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा पट्टी करायला काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा विजय असो. काँग्रेस पक्षाचा. काँग्रेस पक्षाचा
ही रोखली गेली पाहिजे आणि म्हणून त्यांना जय हिंद सेना या राजकीय कारस्थान सत्ताधाऱ्यांचे केलेलं आहे ते सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी घरपट्टी लागू केली आहे. मूल्यांकनाच्या आधारे ज्या ताकदीने आखाडी करून लोकांना त्रास देण्याचं काम चालू केलेलं आहे, याला विरोध म्हणून सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या वतीनं महापालिका क्षेत्रातील सर्व आमचे पान बांधव, चौकीदार, होलसेलधारक सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो आणि घरपट्टी त्याप्रमाणे आखाडी करावी. सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं काही दिवसापूर्वी प्रशासनाच्या काळामध्ये भांडवली मूल्य आधारित सर्व नागरिकांना, ग्राहकांना घरपट्टी लागू केली आहे आणि ही घरपट्टी अतिशय वाढून आली असल्यामुळे नागरिकांच्या मध्ये रोष आहे आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने आज इथं आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे, जेणेकरून प्रशासनाचे कान उघडले पाहिजेत, सत्ताधाऱ्यांचे कान उघडले पाहिजेत. मागच्या वेळी तुम्ही बघितला 2022 साली चंद्रकांत दादांनी घरपट्टी कमी केली होती, फक्त एवढंच की येणारी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून, आणि ज्यावेळी इलेक्शन झाली त्यावेळी ही लोक सत्तेत बसली आणि गेली महिन्याभरातच या लोकांनी ही घरपट्टी वाढवली आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व नगरसेवकांच्या वतीनं या गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर ही घरपट्टी कमी नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतो, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं टाळवादन आंदोलन चालू केलेलं आहे, जेणेकरून महापालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर महापालिकेच्या इलेक्शनला त्यांनी आश्वासन दिलं की कुठलीही करवाढ होणार नाही. पण जसे इलेक्शन झाले आणि हे झालं चालू केले त्यांनी घरपट्टी वाढायची मोहीम चालू केलेली आहे, बाकीचे बी कर चालू केलेले आहेत. पण घरपट्टी हा सर्वसामान्य लोकांना त्रास होणारा हे आहे. त्यामुळं आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आज टाळवादन हे करत आहेत आणि जर प्रशासन या बाबतीत जागा नाही झालं तर आम्ही नक्कीच पुढचं आंदोलन बी तीव्र करू आणि हे करू. आज प्रशासनाची भूमिका संदिग्ध आहे. एक वेळेला म्हणतात आंदोलन करणार हे वाढ करणार नाही, पण वाढ का हळूहळू छुप्या पद्धतीने ती करत आहेत, ह्याचा आम्ही निषेध करत आहेत. आम्हाला त्यांनी मागं मिटिंग घेतली होती त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही पहिल्यांदा ही माहिती घ्या आणि मगच ह्याच्यावर करा. त्यासाठी आम्ही शांत होतो. पण आज घरपट्टी बघितल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या आणि सर्वसामान्य लोक सगळे मंगेश चव्हाण माझ्याकडं सगळ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन केलेलं आहे. तुम्ही पाहिलं असाल की सांगलवाडीसारख्या शेती विभाग आपला तिथं गोट्याला ह्याला त्याला सुद्धा त्यांनी घरपट्टी आकारणी केलेली आहेत. पेसेस असतील, बिल्टअप एरियाचं हे असतील, म्हणजे कुठलं ताळमेळ कुठलं नाही. मी माझं स्वतःच्या आमच्या भागातलं एक उदाहरण देतो. आमच्या गल्लीमध्ये मोसोबाचं झाड आहे, त्या झाडाची सुद्धा त्यांनी घरपट्टी केली. आता त्याची कोण देणार घरपट्टी, असा सगळा प्रश्न आहे. आणि कुठलंही हे करतात, हिअरिंग घेतो म्हणतात, पण हिअरिंगला सुद्धा त्यांनी 5 ते 10 मिनिटाचं ऐकून घेतल्याचं करतात आणि रिजेक्ट करतात. त्यामुळं पूर्णतः ही करवाढ त्याचं थांबवून पूर्ण पुनरीक्षण करून परत एकदा व्यवस्थित ही पद्धतीने करावी. कारण जर आत्ता जर घरपट्टी त्यांनी वाढवली तर घरपट्टी पूर्ण लोक भरणार नाहीत, त्याच्यावर येणाऱ्या महापालिकेवर परिणाम होईल आणि ह्याला पूर्ण जबाबदार प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष आहे. आज सांगली मिरज कुपवाड शहराचे प्रथम नागरिक आदरणीय महापौर साहेब व अतिरिक्त प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रोकडे साहेब आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या मागण्या ज्या काही आहेत त्या जाणून घेण्यासाठी आणि आमची महापौर तुमच्याकडे भरपूर अपेक्षा आहे. सांगली मिरज कुपवाड हे शहर आपलं आहे. आपलं मत मांडलेलं आहे, त्या निवेदनावर सगळ्या विचार करून निर्णय घेतला जाईल. बरोबर घ्या जरा सारखंही मागे सगळे फोटो देऊ देत ना, फोटो द्यायचा मॅडम जरा हात मागे वाढीव घरपट्टी संदर्भात जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन संदर्भात आम्ही सर्व माहिती आज सकाळपासून घेतलेली आहे आणि कुठल्याही सांगलीकर जनतेला वाढीव घरपट्टीचा ताण किंवा
जी वाढीव घरपट्टी लावल्या असं जे मत झाले त्या संदर्भात कालच आमच्या पालकमंत्र्यांनी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पालकमंत्र्यांनी कालच प्रेसमध्ये सांगितले की महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करा महानगरपालिकेत आणि त्या समितीमध्ये सगळ्या पक्षाचे गटनेते सगळ्या पक्षाचे तज्ज्ञ समिती सदस्य घ्या. एक बाहेरचे सुद्धा सदस्य म्हणजे महापालिका सोडून जे सदस्य घेता येतील त्यात विविध सामाजिक कार्यकर्ते असतील ज्यांना या घरपट्टी संदर्भात काही गोष्टी माहीत आहेत आणि काही गोष्टी त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला घ्यायच्या. अशी सगळ्यांची तज्ज्ञ समिती मोठी होते पण आपण समिती करू आणि समितीच्या मार्फत आपण जे जे आपल्याला ह्यातल्या त्रुटी आहेत आता हे प्रशासक काळात झालेलं आहे मंगेश राव ठरावलं सगळं लागू करायचं लागू आपल्या वेळी झालाय पण ह्यात ज्या आपल्याला गोष्टी नको आहेत ज्या नागरिकांवर कर स्वरूपात लादल्या जाणार आहेत त्या सगळ्या गोष्टी खोडून काढण्यासाठी आम्ही सगळी 86 ते 86 नगरसेवक माझ्यासहित आम्ही समर्थ आहे. काही नागरिकांनी काळजी करू नका. आज तुम्ही आंदोलन केला ज्यातल्या काही चुका आहेत त्या सगळ्या निवेदनाद्वारे आमच्याकडे दिला. समिती गटात लगेच करूया आपण 2 दिवसात आणि समितीमार्फत सगळ्या त्रुटी दूर करून यात आपण पुढे जाऊ. आपल्याला शहराचा विकास सुद्धा करायचा. धन्यवाद साहेब.